झालं ना आता हेच ना हां करा स्टार्ट आता व्हिडिओ. ओम श्री सिद्ध भैरवे नमः. बघा आज 21 वर्षांना श्रावण महिन्यामध्ये आज मंगळवार आहे. ही अंगारकी चतुर्थी आलेली आणि ह्या दिवशी जर शंकर आणि गणपती यांची पूजा केल्यात घरात सुख समृद्धी नांदते. आणि गणपती आता गणपतीचा जो आहे काय एक पौराणिक कथा आहे का पार्वतीनं मळ काढला त्याचा गणपती झाला. तिच्या अंगाला एवढा मळ होता का? पण काल्पनिक आहे ती. तर गण म्हणजे समुदाय आणि पती म्हणजे नेता. आपल्या शरीराचा नेता कोण आहे? गणपती. कुटुंबामध्ये जे मुलं असतील, बायका, कुटुंब असेल, गाव असेल, देश असेल, सगळ्यांनी एकत्र येणं आणि विचारविनिमय करून चालणं म्हणून गण म्हटलेलं गेलेलं आहे. तर गणपतीकडून आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे. गणपतीकडून काय घ्यायचं आहे? त्याचं हत्तीचं शिर लावलेलं आहे. आता कोणत्या बाईला वाटतं का माझा मुलगा असा लांब सोंडीचा मोठ्या कानाचा जन्माला यावा? प्रत्येक घरभरणी किंवा चांगल्या कामाला गणपतीची पूजा केली जाते. मग आता शंकर पार्वतीचा जर मुलगा म्हणावा त्यावेळेला कोणाची पूजा केली असेल? त्यांनी मन एकत्र केली. म्हणजे मन एकत्र करणं याचं नाव गणपती. त्याचे डोळे बारीक आहे. आपण सूक्ष्म दृष्टीनं बघितलं पाहिजे. त्याचे कान मोठमोठ्याने. कान सूप काय करतं? वाईट फीक येतं, चांगलं घेतं. आज जगामध्ये नुसतं वाईट घेऊन राहिले. आज या मोबाईलवर जर विचार केला तर इतकी वाईट दाखवू राहिलेत. घाण बोलतात आणि लोकांना आनंद वाटतो आणि लोक ते पाहतात. अरे पाहतात पण त्याची मानसिक विकृती काय तयार होती? त्यांना पैसा मिळतो. लोक पैसे मिळण्याकरता काही घाण या मोबाईलचा वापर करू राहिले. म्हणजे कानावर घाण विचारसुद्धा आले नाही पाहिजे. आपण घाण बोलतो हे कोणीतरी बघत असेल याचे दुष्परिणाम काय होतात? म्हणून गणपतीचे कान मोठाले. वाईट टाकून द्यायचं आणि चांगलं घ्यायचं. गणपतीचे एक दात मोठा एक बारीक. श्रद्धा. आज माणसाचे उत्सव जे आहेत, सण आहे, लोक करतात. डेकोरेशन आहे काय? तो करतो, हा करतो. त्यातला भाव राहिला नाही. म्हणून भक्ती कशी पाहिजे? भावभक्ती पाहिजे. त्याचं हातामध्ये जास्वंदीचं फुलं आहे. क्रांती. जीवनात मला काहीतरी करायचं आहे पण आज जीवनात काहीच करायचं नाही. मला फुकट कसं मिळेल? मला कोणी फुकट सरकार देईल कोणी देईल? आज प्रत्येक माणूस फुकटची अपेक्षा करतो. म्हणून मला फुकट नको आहे. मी कष्ट करीन, व्यवसाय करीन. आज त्याच्याकडं कार्यकर्त्याकडं काय अंकुश आहे त्यावर शिक्षा केली पाहिजे. मोद. गणतीच्या पैसे हाते काय? हातामध्ये मोदक आहे. आनंद दिला पाहिजे. काही वेळेला आशीर्वादही दिला पाहिजे. आणि त्याचं वाहन काय? उंदीर आहे. उंदीर पुढे जाऊ शकतो. आणि हरळी घेतलेली. हरळी ही जीवनामध्ये अंगातला दाह कमी करते, मूत्रविकार साफ करते. म्हणजे त्यांनी गणपतीला सुद्धा या हरळीला जवळ केलेलं आहे. म्हणून हा पूर्ण गणपती म्हणजे आपला शरीराला गणपती मानलेले आहे. म्हणून समुदायाचा पती हा बुद्धी. मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाम. माझी मन आणि बुद्धी मी स्थिर करील आणि मन बुद्धी स्थिर झाल्यानंतर माझे सगळं जीवन हे सुखीत. म्हणून हा गणपती मानलेला आहे. आणि मग आपल्या गणपती कुटुंबातला सगळा मेन सगळ्यांनी एकत्र येणं आणि हा उत्सव म्हणून लोकमान्य टिळकांनी इंग्रजांचं राज्य, परक्याचं राज्य हरवण्याकरता गणपती उत्सव सुरू केलेला आहे. शिवजयंती केलेली आहे. मग आज गणपती काय झाले? डेकोरेशन झालेलं आहे. शिवजयंती म्हणजे नाचणं, दारू पिणं, धिंगाणा करणं. तर एकत्र येणं आणि सगळ्यांनी एकत्र यानंतर चांगले विचार निघतील. त्या विचारातून आपला पुढं मार्ग काढण्याकरता हा गणपती हा माध्यम मानलेलं आहे. म्हणून आता गणपती चतुर्थी येणार आहे. तर गणपतीचे विचार घ्या आणि त्या विचारांना एकत्र येऊन आपला विकास करा. जय भैरवनाथ.